करवीर तालुक्यातील कावणे इथल्या काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांच्या निधीतून सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आलंय। या सभागृहाचा लोकार्पण सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी ही वसाहत दत्तक घेऊन वसाहतीचा कायापालट करणार असल्याचं अभिवचन दिलं। कोविडचं संकट आणि राज्यातील सत्ता बदलामुळे निधी उपलब्धतेच्या कमतरतेवर मात करत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। की आता आपली वसाहत ही दत्तक घेण्याचं काम ऋतुराज आणि गावामध्ये जेव्हा जातो तेव्हा मला वाटत नाही मी असं कुठं बोललो असं तर स्वयंरावांना माहिती तुम्ही म्हणजे मी असं कधी बोलतो। तर आता फोडावारी जपायचं काम आम्हा सगळ्यांना केलेलं आहे आणि मग आपली वसाहत ही चांगली झाली पाहिजे, इथं कुठली अडचण आली नाही पाहिजे, ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चितपणे नाही। कदाचित 2 वर्ष आधी कोविड नसतं तर हे काम सगळे आल्या झाले असते। थोडं आता सरकार आलं, सरकार परत गेलं, ही सगळी परिस्थिती या राज्यामध्ये सुरू आहे। म्हणलं आता सरकार आता आलेलं आहे तोपर्यंत म्हणलं आता बॅटिंग करायची, तोपर्यंत शिंदे साहेबच बॅट तिकडे घेऊन त्यामुळे जरा या सगळ्या अडचणी आल्या आणि अडचणीमुळे थोडं काम मागं पुढे झालेलं आहे। या परिस्थितीमध्ये देखील काटकसर करून आपल्या गावाचा विकास करायचा सातत्याने प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय। मला विश्वास आहे आता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चांगली कामं आपल्या गावामध्ये झालेली आहेत। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मागं आपल्या वसाहतीच्या मागं ठामपणे उभं राहायचं काम ऋतुराज पाटील ताकदीनं करणार आहे। त्यामुळे तुम्ही सगळेजण मला ताकद द्या, आपल्या माध्यमातूनच आपल्या आशीर्वादानंच इथली कामं करायची भूमिका आम्ही निश्चितपणे जबाबदारी घेऊ हा विश्वास या माध्यमातून देतो। बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांच्याप्रमाणेच आमदार ऋतुराज पाटील यांना देखील सर्वसामान्यांची गरज ओळखून विकास कामं करण्याची दृष्टी असल्याचं सांगितलं। सर्वसामान्यांच्या विकासासाठी धडपडणारे आमदार ऋतुराज पाटील यांना कावणेतील मतदारांनी या पुढच्या काळात देखील साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीतील साताप्पा झुंजे यांनी आपल्या भाषणात या वसाहतीमध्ये एकेकाळी साधा रस्ताही नव्हता, आमदार सतेज पाटील यांनी रस्ता करून दिला। त्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी या वसाहतीमध्ये विविध विकास कामं केली असल्याचं सांगितलं। आपल्या कुटुंबियांप्रमाणे आमच्या पाठीशी असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांच्यासोबत काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहत 100% राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। यावेळी बिद्रीचे संचालक SB पाटील, RS कांबळे, विलास सूर्यवंशी, जयवंत घाडगे, SK पाटील, अमर पाटील, अशोक झुंजे, राजाराम किल्लेदार, सदाशिव झंजे, रघुनाथ बाईत, नारायण पताडे, आनंदा किल्लेदार यांच्यासह धरणग्रस्त वसाहतीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।